हॅलो, नमस्कार सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना आणि पालकांनाही माझा सप्रेम नमस्कार. मी नकुल नखाते. स्वागत आहे आपलं नखाते गुरुजी एज्युकेशन मध्ये. आपण करिअर गायडन्स विषयी आपली चर्चा चालू आहे. मागील व्हिडिओमध्ये करिअर कसे निवडायचे या हिशोबाने आपण चर्चा केली होती आणि ब्रांचेस कोणकोणते असतात. परंतु आता आपण मुख्य मुद्द्यावर आलो की सर कॉलेज कोणतं बेस्ट आहे, या ब्रांचचं त्या ब्रांचचं. तर या हिशोबाने आज मार्गदर्शक व्हिडिओ असणार आहे. तर हा व्हिडिओ शांत चित्ताने तुम्ही एकदा नक्की अनुभवा आणि आपण महाराष्ट्रातले बेस्ट कॉलेजेस कोणकोणते आहेत, कोणत्या ब्रांचसाठी ती सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजे तुमचं डाऊट कन्फ्युजन कॉलेज विषयीचं निघून जाणार. ठीक आहे. तर बेस्ट कॉलेजेस इन महाराष्ट्र आणि रिक्वायर्ड एंट्रन्स एक्झाम आणि एंट्रन्स एक्झाम कोणत्या लागत असतात की नाही हे सर्व सविस्तर आपण बघणार आहोत. तर आता सुरू करूया आपण. आपली पहिली जी काही शाखा आहे बघा, इंजिनिअरिंग. कोणाला बीई किंवा बीटेक इंजिनिअरिंग जर करायची असेल तर आपल्याला ह्या एंट्रन्स एक्झाम पास करून द्यायला लागतील. एक एमएसटी सीईटी किंवा जेई मेन, म्हणजे दोन ऑप्शन आहे आपल्याकडे. जेई थ्रू पण आपल्याला महाराष्ट्र किंवा ऑल ओव्हर इंडियाचे कॉलेज मिळतात, परंतु महाराष्ट्रातच जर पाहिजे असेल तर एक चांगला ऑप्शन आहे आपल्याकडे एमएसटी सीईटी द्वारे. ओके. नंतर आता बघा कॉलेजेस कोणकोणते आहेत. एक सीओईपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, सीओईपी टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी जी पुण्याला आहे. नंतर वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट मुंबई. नंतर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनियर सांगली, पुणे. अमरावती गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हे वेगवेगळे 4 ते 5 जे महाराष्ट्रातले चांगल्या दर्जाचे जे कॉलेज आहेत, जर कोणाला याच्यात एंटर करण्याची इच्छा असेल तर तुम्ही याची चर्चा साधू शकता पुढे. ओके, चालते. तर हे चांगले ऑप्शन आहेत. नंतर बघा मेडिकल कॉलेज म्हणजे एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस ह्या वेगवेगळ्या डिग्रीजसाठी बेस्ट मेडिकल कॉलेजेस कोणते आहेत तर बीजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे. नंतर ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज मुंबई. हे काही पुणे मुंबईचे किंवा आपल्या महाराष्ट्रामधले नामवंत कॉलेजेस आहेत जे मेडिकलसाठी बेस्ट आहेत. ओके. ते तर आपल्याला कोणत्या एक्झाम थ्रू जावं लागेल, नीट यूजी म्हणजेच नीट परीक्षे थ्रू आपल्याला याच्यात एंटर करावं लागेल. ओके. नंतर बघा फार्मसीच्या हिशोबाने बेस्ट कॉलेज कोणते आहेत. बी फार्म किंवा डी फार्म. बी फार्म म्हणजे डिग्री आणि डी फार्म म्हणजे डिप्लोमा. जर फार्मसी मधले हे डिग्री डिप्लोमा तुम्हाला कंप्लीट करायचे आणि चांगल्या कॉलेजमध्ये जर करायचे तर तुम्हाला इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी जे मुंबईला आहे, पुना कॉलेज ऑफ फार्मसी किंवा बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई, याच्यामध्ये तुम्ही सीईटी द्वारे एंटर करू शकता किंवा नीटच्या स्कोरद्वारे पण तुमचं तिथे सिलेक्शन होऊ शकते. ओके, चालते. तर हे आपले कशासाठी झाले, बी फार्म साठी. नंतर ऍग्रिकल्चर. आता बघा एक अजून शाखा आहे आपली महत्वाची जी बायोलॉजी थ्रू आपण जाऊ शकतो, ऍग्रिकल्चर. ओके. मग ऍग्रिकल्चर मध्ये जाण्यासाठी पण तुम्हाला काय पात्र लागते, एमएसटी सीईटी. त्याच्यामध्ये कट ऑफ वर असते तुमचं. आता काही कॉलेजेसचे नाव आहेत ऍग्रिकल्चरचे बेस्ट कॉलेज. एक आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे अहमदनगरला आहे. त्याच्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जे अकोल्याला आहे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ जे परभणीला आहे. ओके. तर हे काही आपल्या महाराष्ट्रातले वेगवेगळ्या भागामधले विशिष्ट असे काही चांगले कॉलेज आहेत, निवडक कॉलेज आहेत. त्याच्यानंतर कॉमर्स. बघा ही पण एक खूप महत्वपूर्ण बॅच म्हणजे ब्रांच आहे जे मागच्या वेळेसच आपण चर्चा साधली होती. मग बीकॉम, बीबीए किंवा सीए फाउंडेशन वगैरे 12वी नंतरचे हे जे महत्वाचे कोर्सेस आहेत, डिग्रीज आहेत, याच्यासाठी बघा आता एंट्रन्सची प्रोसेस कशी आहे याच्यामध्ये की जास्तीत जास्त वेळा तुमचे 12वीत किती टक्के आहेत म्हणजे 12th बोर्ड मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहेत याच्याच बेसवर तुमचं सिलेक्शन होते. किंवा काही बीबीए जे कॉलेजेस आहेत जिथे बिझनेस ऍप्लिकेशनची डिग्री आहे, तिथे कॉलेज स्वतःच्या स्तरावर एक एक्झाम घेते, जशी एंट्रन्स एका प्रायव्हेट कॉलेजची समजा, आणि त्याच्या थ्रू काय होते, एंटर केल्या जाते. बाकी नंतर आपण सीए फाउंडेशन, सीएस एंट्रन्स वगैरे ह्या एक्झाम क्लिअर कराव्या लागतात. बघा कॉलेज कोणकोणते आहेत. एक नरसी मुंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स जे मुंबईला आहे. सिम्बायसिस कॉलेज आर्ट्स आणि कॉमर्सचं जे पुण्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये हे कॉमर्सचे सब्जेक्ट होतात. नंतर ब्रिहान महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स. हे काही नामवंत महाराष्ट्रातले कॉलेज आहेत जिथे बीकॉम, बीबीए
किंवा CA सारखे कोर्सेस एकदम बेस्ट प्रकारे कव्हर केले जातात. नंतर बघा आर्किटेक्चर. आता आर्किटेक्चर पण एक कलात्मक असं आपण क्षेत्र म्हणू शकतो की कोणाला डिझायनिंग, आर्किटेक्चर ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल ते बॅचलर इन आर्किटेक्चर ही एक डिग्री संपन्न करू शकतात आणि त्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम नाटा किंवा MST CET जी आपण रेग्युलर PCM ग्रुप म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ ज्यांचा ग्रुप होता, ज्यांनी ही CET दिली 12वी च्या नंतर, ते या कॉलेज किंवा या डिग्रीमध्ये एंटर होऊ शकतात. बघा सर JJ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबई आणि BKPS कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पुणे हे काही जे आर्किटेक्चरच्या हिशोबाने छान असे कॉलेज आहेत. ओके. नंतर लॉ LLB, नंतर MST CET लॉ. आता लॉ साठी एक वेगळी CET आहे, ते CET देऊन लॉच्या कॉलेजेसमध्ये आपण एंट्री करू शकतो किंवा CLAT. नंतर पहा गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई, नंतर ILS लॉ कॉलेज पुणे आणि सिम्बायोसिस लॉ स्कूल पुणे हे काही 2-3 आपल्याला महाराष्ट्रामधले जे टॉपचे कॉलेजेस आहेत त्याचे हे नाव आहेत, तुम्ही ते लक्षात घेऊ शकता. नंतर बघा डिझाईन आणि ॲनिमेशन किंवा मीडिया. आता ट्रेंडिंग जसा काळ आहे किंवा काही गोष्टी अशा आहेत की जे विद्यार्थी वर्ग जो आहे, जो मोबाईलमध्ये किंवा या ऑनलाईन थोडेसे या गोष्टीमध्ये रमलेला आहे, त्यांची आवड म्हणून कोणाला जर या ग्राफिक क्षेत्रामध्ये किंवा डिझाईन, ॲनिमेशन, मीडिया क्षेत्रामध्ये जायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी पण कुठे कुठे ह्या एंट्रन्स एक्झाम द्याव्या लागतात किंवा ते डायरेक्ट पण ऍडमिशनचे काही कॉलेजेस त्यात देऊ शकतात. परंतु आता बघा नावं बघू आपण. MIT इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन पुणे, नंतर अरेना ॲनिमेशन मुंबई, नंतर मॅक पुणे हे काही 2-3 असे कॉलेजेस आहेत जिथे ह्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे शिकवल्या जातात, प्रोफेशनली शिकवल्या जातात. ओके. नंतर बघा आर्ट्स आणि ह्युमॅनिटीज. तर जवळपास इथे पण आपण बघू शकतो की किती पण नामवंत कॉलेज असू दे हे, परंतु डायरेक्ट 12वी मध्ये तुम्हाला किती टक्के याच्यावर पण तुम्हाला ऍडमिशन मिळत असते. बघा मोस्टली मेरिट बेस्ड कॉलेज आहेत हे. लिटरेचर किंवा फिलॉसॉफीचे थोडेसे ते प्रायव्हेट पेपर समजा घेऊ शकतात, परंतु मोस्टली हे कॉलेज मेरिट बेसच आहेत. कॉलेज कोणकोणते आहेत बघा बेस्ट. एक फर्ग्युसन कॉलेज पुणे जे महाराष्ट्रामधलं नामवंत कॉलेज आहेत, नंतर झेवियर कॉलेज, नंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स हे काही पुणे मुंबई भागात किंवा महाराष्ट्रात आपले जे आर्ट्सच्या बाबतीत सगळ्यात रेप्युटेड कॉलेज आहेत त्याची नाव आहेत. बघा आज आपण सर्व असे नावं घेतलेले आहेत महाराष्ट्रामधले जे सगळ्यात उच्च स्तरावर आहेत. मग असं नाही की नंबर नाही लागणार, बरेचसे आपण कॉलेजेस बघितले, क्षेत्र बघितले ज्याच्यामध्ये तुमचे 12वीच्या टक्क्यावर बेस्ट लिस्ट लागून ते डायरेक्ट ऍडमिट होऊ शकता तुम्ही. आता कसं आहे की कॉलेजेसचे नावं माहीत नव्हते, ही कोणती ऍडव्हर्टाइजमेंट नाही, काही नाही, फक्त कोणाला माहीत नसते की सर या क्षेत्रामध्ये बेस्ट कॉलेजची मला माहिती पाहिजे, पण कोणते आहेत, कुठे आहेत, त्यासाठी हा आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. ओके. आणि हा व्हिडिओ इतरांसोबत पण शेअर करा, 12वीचे जे विद्यार्थी पालक असतील त्यांना, जेणेकरून ज्या होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना याचा लाभ घेता येईल. आता इतर पण बाकीचे अनेक कॉलेजेस आहेत जे नामवंत आहेत, मग त्याच्याविषयी तुम्ही सविस्तर माहिती नक्की घ्या, एंटर करा आणि पुढच्या तुमच्या शैक्षणिक आयुष्यासाठी खूप आमच्यातर्फे शुभेच्छा. काही पण डाऊट असेल किंवा करिअर कसं निवडायचं हे अजून पण तुमचं ठरलं नसेल, या ब्रांच पैकी थोडीशी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मागचा जो आपला झालेला व्हिडिओ आहे तो नक्की व्हिजिट करा. लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्या व्हिडिओची. तर भेटूया आपण अशाच आपल्या महत्वपूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.